नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत व माझ्यातर्फे सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत तिळगुळाच्या पोळ्या. चला तर मग बघूयात या पोळ्या कशा करायच्या ते. नॉर्मल वाटीनं 2 वाट्या तीळ आपण घेणार आहोत तिळगुळाच्या पोळीसाठी. अर्थात गावरान मिळाले तर फारच छान, नाही तर जे मिळतील ते घ्यायचे. मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे. तीळ लवकर भाजले जातात, त्यामुळे त्यांना सतत हलवत राहून ते भाजायचे आहेत. गुलाबी रंग येऊस्तपर्यंत आणि त्याचा खमंग वास सुटेस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. असं एकसारखं हलवल्याने सगळे तीळ सारख्या प्रमाणात भाजले जातात. छान खमंग तीळ आता भाजले गेलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. एका डिशमध्ये भाजलेले तीळ असे काढून घ्यायचे. आपण इथे ही वाटी वापरली आहे, कारण ही वाटी शक्यतो घरोघरी असते. तुमच्याकडे जे अवेलेबल वाटी असेल तिनं किंवा बाऊलनी तुम्ही घेऊ शकता. दाखवलेल्या वाटीनं 2 वाटी तीळ, तसेच 1 वाटी दाणे, 1 वाटी खोबरं, थोडंसं फुटाण्याचं डाळं, असं सगळं मी वाटीनं भाजून घेतलं आहे मंद गॅसवर गुलाबी रंगावर. तुम्ही इथे बघू शकता खरपूस भाजलं गेलेलं आहे. प्रथम दाण्याचा कूट एकदम बारीक मिक्सरमध्ये आपण करून घेणार आहोत. एकदम बारीक असा दाण्याचा कूट केलेला आहे, हे बघा. तिळाचा कूट पण आपण बारीक केला आहे. आता भाजलेल्या खोबऱ्याची पूड करून घेऊया. ती पटकन होते, त्यामुळे थांबत फिरवायचं आहे मिक्सर. 2 चमचे भाजलेली खसखस आहे, तिची आता पूड करून घेऊयात. साधारण किती वाटी होत आहेत ते बघायचं आहे आपण मोजून, म्हणजे अंदाज बरोबर होईल. साधारण हे शिगोशिक भरलेल्या 4 वाट्या भरून आपलं सारण झालेलं आहे. तर आपण साधारण तेवढाच, किंवा जर कमी गोड आवडत असेल तर थोडा कमी असा गूळ मोजून घ्यायचा आहे. 4 वाटीला 4 वाटी मी घेतला आहे गूळ इथे. 2 कलरचा, एक पिवळ्या रंगाचा आणि एक ऑर्गॅनिक थोडा ब्राऊन कलरचा, असे दोन्ही मिळून मी घेतलेत. ॲक्च्युली गूळ तुम्ही किसून घेतला तर खूप सोपं पडतं. किसणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे गूळ किसताना चिकटत नाही. इथे मी थोडा कंटाळा केला आहे, तो असा मी चिरून घेतला आहे. तीळ, दाणे, खसखस, खोबरं, डाळं, तसंच वेलची आणि जायफळाची पूड सगळं एकत्र करून त्या गुळात घालून ते मळून घ्यायचं आहे. किसला गूळ की एवढा त्रास होत नाही. आता मी हे परत सगळं मिक्सरवर एकदा काढणार आहे. मिक्सरवर काढल्यानंतर एकदम सुंदर असं सारण तयार झालं आहे. एकदम मऊ झालेलं आहे, अजिबात गाठी राहिलेल्या नाही आहेत त्याच्यात. तुम्ही बघू शकता रंगही छान आला आहे आणि जायफळ आणि वेलदोड्याचा वासही छान लागला आहे. तुम्हाला जर किसायचं पण नसेल आणि गूळ चिरायचा पण नसेल तर तुम्हाला अजून एक टीप मी इथे देते, की तुम्ही सगळा जो काही गूळ आहे तो मायक्रोमध्ये 30 सेकंद गरम करून घ्या. पूर्ण वितळल्यानंतर ह्या सगळ्या पुडी त्याच्यात मिक्स करून तुम्ही असं कालून घेऊ शकता. हे बघा खूप छान तयार झालेले आहेत. आता लिंबाच्या आकाराचे आपल्याला असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर सगळ्या सारणाचे असे गोळे करून घ्यायचे, म्हणजे मग पोळी करताना आपला वेळ जाणार नाही. तर आता इथे आपण पटापट असे गोळे करून घेऊयात. 4 वाट्या गूळ आणि 4 वाटी सगळा मिळून कूट, असा 8 वाटींमध्ये मोठे मोठे असे 21 गोळे, 21 लाट्या सारणाच्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. चाळून घेतलेले गव्हाचे पीठ 2 वाटी, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी इथे मी डाळीचे पीठ, बेसन पीठ मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजून घेतलं आहे. ते पण आपण चाळून घेणार आहे, त्यामुळे भाजताना त्याच्यात अशा गाठी छोट्या छोट्या झालेल्या आहेत. त्या फोडून आपण ते चाळून घेणार आहोत, म्हणजे ज्या काही गाठी राहतील त्या वर राहतील आणि पीठ खाली येईल.
बेसनाच्या पिठामुळे पोळीला एक खमंगपणा येतो, त्यामुळे बेसन पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे। हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, असं चाळणीमध्ये भाजलेलं पीठ घालून ते चाळून घ्यायचं आहे। आता व्यवस्थितपणे सगळी पीठ आपण आधी व्यवस्थित कालून घेणार आहोत। सगळे एकजीव व्हायला पाहिजे असं छानपैकी व्यवस्थित त्याला कालून घ्यायचं आहे। 2 नंबरची टीप म्हणजे इथे तीळ गूळ दोन्हीही उष्ण असतो आणि चुनाही उष्ण असतो। उष्णता उष्णतेला मारते, त्यामुळे आपण इथे थोडासा चुना या कणकेमध्ये मिक्स करायचा आहे। चुन्यामुळे शरीरात आपल्या उष्णता होत नाही, म्हणजे पोळी किती खाल्ली तरी आपल्याला उष्णतेचे काहीही त्रास होत नाही। आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। एका कढल्यात किंवा पळीत डावभर तेल घेऊन ते एकदम गरम करायचं आहे। कडकडीत तेलाचं मोहन आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत। तूप घालायचं नाही, कारण थंडी आहे आणि तूप गोठतं, त्यामुळे तेलाचंच मोहन शक्यतो घालायचं आहे। आणि ते गरम असताना असं त्याच्यावर पीठ टाकून, एकदम गरम असताना मध्ये हात घालायचा नाही आहे, कडेकडेने पीठ टाकून सगळं तेल त्या पिठाला लागेल असं कालून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून त्याचा असा मुटका वळला गेला पाहिजे। तुम्ही इथे बघू शकता, पुरणाच्या पोळीला आपण सैल कणिक भिजवतो, त्याच्या अगदी विरुद्ध गुळाच्या पोळीला आपल्याला घट्ट कणिक भिजवायची आहे। पुरी करताना जशी आपण घट्ट भिजवतो तशीच कणिक भिजवायची आहे। हे बघा, तेलाचं मोहन पण इतकं घालायचं आहे की असा मुटका झाला पाहिजे पिठाचा, आणि पाणी बदाबदा न ओतता थोडं घालायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता, कणिक एकदम घट्ट मळली गेली आहे। आता थोड्या वेळ तिला ठेवून द्यायचं आहे इतर तयारी करूस तर। हे बघा कशी छान कणिक मळली गेली आहे। 15-20 मिनिटांनी तेलाचा हात लावून कणिक परत मळून घेऊन त्याच्या अशा पुऱ्यांचा लागतात तशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। आपले सारणाचे 21 गोळे आहेत, तर आपण 42 लाट्या याच्या करून घेऊयात, म्हणजे पोळ्या पटपट होतील। आता हे गोळे आहेत, हे पुरणासारखे उंडे त्याचे तयार करून घेतलेत, पण इथे खूप थंडी आहे, 4 डिग्री टेम्परेचर असल्यामुळे ते गोठलं आहे सगळे, दाण्याचा कूट, तिळाचा कूट, म्हणून आपण आता हे 30 सेकंदाला आपण मायक्रोमध्ये ठेवू। ज्यांच्याकडे मायक्रो नसेल त्यांनी थोडं गरम पाण्यात, कोमट पाण्यात डबा ठेवून त्याच्यामध्ये जरी ठेवलं तरी चालेल, त्यामुळे पोळी मऊ होईल। गूळ पातळ होऊन मऊ झाल्यामुळे पोळी फुटणार नाही। कधी लक्षात ठेवा, पुरणाची असू दे, गुळाची असू दे, सांज्याची असू दे, कुठलंही सारण भरून करताना पोळ्या करायच्या झाल्या की माझी पद्धत आहे की मी पोळपाटाच्या खाली पूर्ण वर्तमानपत्र असं पसरते, कारण खूप पोळ्या करून आपण कंटाळलेलो असतो आणि मग ती पिठी वगैरे उडलेली, कधी तूप सांडतं, कधी सारण सांडतं, मग ते सगळं उचलत बसा। हे कसं सगळं असं उचललं आणि टाकून दिलं की काम झालं। पोळी कशी लाटायची ते बघूया। हे बघा, हे असे 2 पुरी एवढ्या गोळा आहे, पुरीपेक्षा पण कमी घेतलेला आहे, असे 2 गोळे लाटून घ्यायचे आधी। पाणीपुरीच्या आकाराच्या 2 लाट्या मी लाटून घेतल्यात, तुम्ही बघू शकता। आता सारणाचा एक गोळा मी गरम करून घेतलाय मायक्रोमध्ये, तो हातावर असा दाबून घ्यायचा आहे। आता बरोबर एका पुरीच्या मध्ये हा ठेवायचा आहे, वरनं दुसरी छोटी पुरी ठेवून सगळ्या कडा अशा छान घट्ट बंद करून घ्यायच्या आहेत। मोदकाच्या कसं आपण बंद करतो तसं आतमध्ये सारण असं हाताने प्रेस करून करून कडा सगळ्या अशा छान दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे गूळ बाहेर येणार नाही। व्यवस्थित सगळा असं चपटं करून घ्यायचं आहे, आणि मग भाकरी कशी आपण 2 हातावर थापतो तसं थोडं थापून घ्यायचं आहे। पोलपाटावर ठेवून पण तुम्ही असं प्रेस करा, म्हणजे गूळ सगळीकडे सारखा पसरला जाईल। आणि तांदूळाच्या पिठीमध्ये फक्त एकदा असं सगळ्या बाजूनी ती लाटी अशी फिरून घ्यायची आहे। आता अशी थोडीशी भाकरीसारखी दाबून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून गूळ आणि तिळगूळ सगळीकडे पसरला जाईल सारण, आणि कडेनं ही लाटायला सुरुवात करायची आहे, ती ऑटोमॅटिक फिरते।
थोडासा जोर द्यावा लागतो। तुम्ही बघू शकता इथे सारण अगदी सगळीकडे पसरते आपल्या पोळीच्या। मी थोडा उंडा जास्त का घेते, कारण तुम्ही ना करंजाच्या कातण्याने तुम्ही कडा कापून अगदी घेऊ शकता। शक्यतो शेवटपर्यंत सारण जातं नाही असं नाही, तरी पण आपल्याला अगदीच कडा थोड्याशा जरी आलेल्या नको असतील आणि आपल्याला पाहिजे तितकी पातळ आपण लाटायची आहे। आमच्याकडे पातळ आवडतात एकदम, त्यामुळे मी हे बघा वरनं अजिबात पिठी लागलेली नाही आहे, त्याला एकदम छान लाटली गेली आहे पोळी। म्हटलं आपल्याला एखाद्या बाजूला जाड आहे तर तिथून लाटून घ्यायचे। तुम्ही ते बघू शकता किती पातळ, एकदम पातळ लाटली गेली आहे पोळी, अगदी सुंदर। आता गॅस मंद ठेवायचा आहे, तवा जरा तापू द्यायचा आहे। तवा गरम झालेला आहे छान, त्याच्यावर आपण लाटलेली पोळी टाकायची आहे। तुम्हाला जर सवय नसेल तर उलटण्याने तुम्ही उलटा, कारण गूळ तापला की त्याचा चटका बसतो, त्यामुळे एकदा पोळी टाकल्यावर मंद गॅसवर आपण तिला भाजायचं आहे। जरा ती खालनं भाजली गेली की तिचा थोडा रंग बदलतो आणि वर असे छोटे 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 फोड आल्यासारखं दिसतं, तेव्हा हळूच बाजूनी वर उचलून बघायची आहे भाजली की नाही आणि मगच तिला पलटी करायची आहे। हे बघा तुम्ही इथे बघू शकता, मी हातानेच, मी उलटणं वापरतच नाही, व्यवस्थित छान पलटली गेली आहे आपली पोळी। अजिबात घाई करायची नाही आहे। अजून एक पोळी दाखवते। गॅस एवढा मंद ठेवायचा आहे की एक पोळी लाटायची आणि एक तव्यावर आपला वेळ जात नाही। तुम्ही इथे बघू शकता। एकदा आपण बुडून घेतली पिठामध्ये तांदूळाच्या की त्याला परत अजिबात पीठ लावावं लागलेलं नाही। तुम्ही बघू शकता इथे अगदी पातळ, व्यवस्थित आणि खूप मोठी पोळी आपली तयार झालेली आहे। आता अशी हातावर घ्यायची आहे आणि अशीच तव्यावर टाकायची। पुरणासारखा, पुरणपोळीच्या उंड्यासारखा पण मध्ये भरून, उंडा भरून तुम्ही लाटू शकता, पण मला ही पद्धत जास्त सोयीची वाटते। तव्यावरची पोळी लाटून झाली आहे। आता ज्यांना जास्त तूप खायचं नाही आहे त्यांनी नाही घालायचं, पण तिला ना असं थोडंसं तूप लावलं की अशी चमक येते पोळीला आणि एकदम अशी छान दिसते। ही पोळी पुरणाच्या पोळीसारखी नाही आहे, गार करायची आहे। आधीची पोळी मी इथं गार करायला ठेवली आहे। एक एक पोळी लाटून अशी बाजूला ठेवायची आहे, ताटलीमध्ये पसरून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या गार होतील आणि चिकटणार नाहीत। पूर्ण गार झाल्यावर भरायच्या आहेत। सर्व गुळाच्या पोळ्या आता सर्व करण्यासाठी तयार आहेत। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर पोळी झाली आहे, रंगही छान आला आहे, एकदम पातळ झाली आहे, खुसखुशीत मस्त झाली आहे। तुकडाही अगदी सहज पडतोय, हे बघा, आणि सारणही अगदी कडेपर्यंत भरलं गेलेलं आहे। वेगवेगळ्या टिप्स देऊन मी तुम्हाला ही रेसिपी तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला नक्की आवडेल, करून बघायला काय हरकत आहे ना। जर आवडली तर माझं फेसबुकवरील पेज आणि यूट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग लवकर परत भेटू अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन। तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित राहा। अच्छा, बाय बाय, धन्यवाद, नमस्कार।